अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओद्वारे दत्तावताराची प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहिण्यास विसरू नका। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, साधूंचे संरक्षण, दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापनेसाठी सद्धमाचे आचरण हे दत्तावताराचे प्रमुख वैशिष्ट्य होय। इतर अवतारांप्रमाणे हेतू सफल होताच निजधामास जाणारा हा अवतार नसून तो जगाच्या अंतापर्यंत असा चालू राहणार आहे। ब्रह्मदेवाचा पुत्र अत्री व त्याच्या कठोर तपश्चर्येचे फळ म्हणून दत्ताचा अवतार झाला आणि म्हणूनच तो अयोनी संभव मानला जातो। या अवतारात ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवांचे व त्यांच्या परंपराचे ऐक्य आहे। सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय यासाठी प्रसिद्ध असलेल्या या तीन देवांचे एकरूपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार होय। दत्तावतार हा ब्राह्मण कुलातील असून सती अनुसूयेच्या पतिव्रत्याच्या प्रभावाने या अवतारास महत्त्व आहे। राम, कृष्ण इत्यादी अवतार हे गृहस्थाश्रमी होते, तर दत्तावतार हा फारच अल्पकाळ गृहस्थाश्रमात राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणार आहे। हा अवतार म्हणजे साक्षात परब्रह्म मूर्ती श्री सद्गुरूंचाच अवतार होय आणि म्हणूनच साधक श्री गुरुदेव दत्त असा यांच्या नावाचा जयघोष करतात। श्री दत्त हे केवळ गुरुदेव नसून ते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या स्वरूपात आहेत। श्री दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना विविध वेशात व स्वरूपात म्हणजेच अवधूत, फकीर, मलंग, वाघ इत्यादी दर्शने दिली आहेत। दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पद्धतीचा पुरस्कार करणारा असला तरी इतर जाती जमातींना त्याच्या उपासनेत कोणताच प्रतिबंध नाही। दत्त व दत्त संप्रदायाचा नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी इत्यादी उपासना पंथाशी घनिष्ठ संबंध आहे। उदाहरणार्थ गोरक्षनाथ हे दत्तात्रेयांचे शिष्य। महानुभाव पंथात एकमुखी दत्ताची पूजा होते। समर्थ रामदासांना श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले होते आणि विशेष म्हणजे स्वतः दत्तात्रेय हे निस्सीम देवी भक्त होते। औदुंबर तळी वस्ती जवळ धेनू व श्वानाचे सानिध्य हे दत्तावताराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य। त्रिमुखी किंवा एकमुखी दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच दत्तपादुकाचीही पूजा अर्चा अनेक दत्तस्थानांवर केली जाते। गुरुवार हा दत्तांचा वार। याच दिवशी घराघरातून व दत्तस्थानातून दत्तात्रेयांचे भजन पूजन भक्तिभावाने केले जाते। मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्त जयंती म्हणून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। श्री दत्तात्रेयांचे 16 प्रमुख अवतार आहेत। श्री दत्त उपासनेत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। शाक्त व तांत्रिकांनीही श्री दत्तात्रेयांना आपले आराध्य दैवत मानले आहे। श्री दत्तात्रेय हे शरणगत वत्सल व भक्तांवर अनुकंपा व दया करणारे आहेत आणि म्हणूनच नुसत्या स्मरणानेच ते भक्ताची आर्त हाक ऐकून धावून येतात। धर्म व अध्यात्मात व्यापक व उदार दृष्टिकोन हे दत्तावताराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे। दत्त संप्रदायाचेच तत्वज्ञान उदात्त, दिव्य, भव्य, निर्मळ व सोलीव अद्वैत स्वरूप आहे। भूत, प्रेत, पिशाचे दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभी राहत नाहीत। दत्तात्रेयांच्या व्यापक व उदार दृष्टीमुळे ही उपासना प्रणाली किंवा संप्रदाय कल्पांतापर्यंत खचितच पथप्रदर्शन करीत राहील। जोपर्यंत जगामध्ये मानव हा तापत्रयांनी त्रस्त व पीडित असा राहील तोपर्यंत दत्तात्रेय अज्ञानांधकारात त्या सदैव मार्गदर्शन करीतच राहतील, हे कायम लक्षात ठेवा। तर मंडळी, ही होती दत्तावताराची प्रमुख वैशिष्ट्ये। तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।